श्री स्वामी समर्थ. कुलदेवी कुळाचे रक्षण करणारी असते, तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते. म्हणूनच देवीची ओटी भरायची असते. त्यामुळे प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. तसेच मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ ओटी भरण्याच्या पद्धतीमुळे आहे. म्हणूनच आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले, तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून या नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा एखाद्या मंगल प्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरायची असते. म्हणूनच देवीची ओटी का भरावी, त्या ओटीमध्ये कोणत्या वस्तू घालाव्यात याची संपूर्ण माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत. मी शीतल तुमच्यासोबत गप्पा मारते. आपल्या वीर मराठी एक नवी दिशा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. त्या ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतला एक महत्त्वाचा संस्कारच आहे. त्याचबरोबर सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. एवढेच नाही तर यामध्ये सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो. त्याचप्रमाणे ज्या देवीमुळे सौभाग्य मिळाले आहे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. आता बऱ्याच वेळी बहुतेकांना हा प्रश्न पडतच असेल की देवीची ओटी का भरतात किंवा सुवासिनीची ओटी का भरतात. चला तर मग अगदी थोडक्यात त्याची माहिती सुद्धा आपण इथे जाणून घेऊया. ओटी म्हणजे नाभीखालचे पोट, म्हणजे स्त्रियांचं गर्भाशय असतं. तो भाग यालाच ओटीपोट असं म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. म्हणूनच विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते आणि त्याचबरोबर देवीची सुद्धा ओटी भरली जाते. विवाहित स्त्रीची कूज उजवावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरणं हा एक महत्त्वाचा संस्कार असतो. आता आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरायची किंवा कोणती एक खास गोष्ट जी देवीला आवडते ती या ओटीमध्ये घालायची आहे, ती आपण इथे जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम तुम्हाला देवीची ओटी भरताना नऊवारी साडीच घ्यायची आहे. कारण की नऊवारी साडीला या ओटीमध्ये अगदी महत्त्वाचा मान आहे. त्यामागचं शास्त्रीय कारण हेच आहे की देवीच्या 9 रूपाची इथे मनोभावे पूजा केली जाते. म्हणूनच तुम्हाला इथे सहावारीऐवजी नऊवारी साडी घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम एक ताट घ्यायचं आहे. या ताटामध्ये तुम्हाला नऊवारी साडी घ्यायची आहे. त्यावर खण ठेवायचा आहे. खण हा प्रामुख्याने अर्पणच केला जातो, कारण की हा खण त्रिकोणी आहे आणि हा त्रिकोणी खण म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच त्यानंतर तुम्हाला म्हणजे ओटीमध्ये प्रामुख्याने हा खण घेणं खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला ओटीमध्ये म्हणजे ताटामध्ये ओटी ठेवायची आहे. ओटी म्हणजे अगदी बाजारात सहज मिळते ती ओटी घ्यायची आहे. पण त्यामध्ये हिरव्या बांगड्या, खोबऱ्याचा तुकडा, खारीक, सुपारी, काळे मणी, हळद-कुंकू या गोष्टी समाविष्ट आहेत की नाही त्यासुद्धा तपासून घ्यायच्या आहेत. जर नसेल तर तुम्ही तुमच्या घरात असतील तर त्या तुम्हाला तिथे ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. नंतर शेंडी असलेला नारळ अर्थात श्रीफळ घ्यायचा आहे. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि अगदी थोडेसे म्हणजे पसाभर गहू किंवा तांदूळ यापैकी कोणतेही एक धान्य पसाभर घ्यायचं आहे. त्यामध्ये 11 रुपये सुद्धा घातले तर खूपच चांगली गोष्ट आहे. नाही तर तुम्ही ₹1.25 नाणं टाकलं तरीही चालणार आहे. पण 11 रुपये किंवा ₹1.25 तुम्हाला अवश्य इथे टाकायचे आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हणजे देवी आपल्यावर लवकरच प्रसन्न होईल यासाठी पारिजाताच्या फुलापासून तयार केलेला गजरा किंवा वेणी आवर्जून ठेवायची आहे. कारण की भगवान विष्णूंना पारिजाताची फुलं खूपच प्रिय आहेत आणि ही पारिजाताची फुलं नेहमी सुख समृद्धी देणारी आहेत. त्याचबरोबर भगवान विष्णूंचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतील म्हणून ही पारिजाताची फुलं म्हणजे फुलांची वेणी किंवा गजरा जरूर या ओटीमध्ये समाविष्ट करायचा आहे. जेव्हा तुम्ही ही फुलं घ्याल पारिजाताची किंवा वेणी करणार किंवा गजरा करणार, तेव्हा ही पारिजाताची फुलं स्वतःहून पडलेली असावीत. आपण झाडाची तोडून घ्यायची नाही. हे यामागचं खूपच मोठं शास्त्र आहे. कारण की कोणतेही फूल झाडाचं तोडायचं नसतं. नेहमी जी फुलं खाली पडलेली असतात तीच देवीला किंवा देवांना अर्पण करायची असतात. आता हे ताट देवीसमोर ठेवायचं. नारळाला हळदी-कुंकू व्हायचं. आपल्याला स्वतःला सुद्धा हळदी-कुंकू लावून घ्यायचं. त्याचबरोबर देवीला सुद्धा हळदी-कुंकू लावायचं. देवीसमोर दिवा प्रज्वलित करायचा. त्या दिव्यामध्ये एक लवंग आणि वेलची आवर्जून घालायची आहे. देवीला ओटी स्वीकारा असं सांगायचं आहे आणि आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार सुद्धा तिथे मानायचे आहेत. तिची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबावर राहावी अशी प्रार्थना देवीला अगदी मनोभावे करायची आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे या नवरात्रीमध्ये देवीला अष्टमीला अशा पद्धतीने ओटी भरायची आहे. जेणेकरून आपल्या सगळ्या मनोकामना, सगळ्या इच्छा लवकरच देवी माता पूर्ण करेल. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन उपायांसह, माहितींसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.